हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णाच होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत। सगळ्यात पहिल्यांदी तर माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीचं स्वागत, त्यानंतर सगळे जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांचे धन्यवाद, जे व्ह्यूअर्स आहेत त्यांचे धन्यवाद। खूप छान असा माझ्या व्हिडिओला तुम्ही रिस्पॉन्स देताय, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे। छान वाटतं जेव्हा तुम्ही मला छान छान कमेंट्स करतात, माझ्या व्हिडिओ बघता ते पूर्ण, तर मला खूप छान वाटतं आणि अजून उत्साह येतो। त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगते की सबस्क्राइब करा, लाईक करा। त्याने काय होतं, मला मोटिवेशन मिळतं की माझ्या ज्या मी व्हिडिओ बनवते ते तुम्हाला आवडतात आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राइब करतात ना, त्यावेळेस काय होतं, जेव्हा तुम्ही मी जेव्हा एखादी व्हिडिओ टाकते ना, ते सबस्क्राइब केल्यामुळे ती व्हिडिओ तुम्हाला लगेच येते। म्हणजे तुमची कुठलीही व्हिडिओ एखादी महत्वाची असेल तर स्किप होणार नाही। म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा। चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुखवास। यात जे आपल्याला वाताचे प्रकार आहे, त्यात पचनाचा जो त्रास होतो सगळ्यांना, त्यासाठी मी अत्यंत गुणकारी असा मुखवास आज मी तुम्हाला दाखवणार आहे। मी इथे घेतलेली आहे 1 वाटी बडीशोप, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी ह्या बाळशोपा, आमच्याकडे याला बाळशोपा म्हणतात। वात मुख्य म्हणजे होत नाही आणि गॅस तर अजिबातच होत नाही। तसंच मी इथे घेतली अर्धी वाटी आळशी, याला जवस पण म्हणतात। हे पण तब्येतीसाठी खूप गुणकारी आहे। आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम, केसांचे काही प्रॉब्लेम असतील, पोटाचे काही विकार असेल, त्याच्यासाठी आळशी जरूर खावी। 1 वाटी इथे घेतलेला आहे खोबरं, 1 चमचा घेतलेला आहे ओवा, 1 चमचा घेतलेला आहे जिरं आणि 10 ते 15 वेलची घेतलेली आहे। वेलची कुठे आणि कशी वापरायची ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ह्या सगळ्या वस्तू स्वच्छ निवडून, आणि आपल्याकडे याची चाळणी असते ना बारीक, पिठाची वगैरे, त्यांनी बारीक चाळणीने चाळून घ्यायचे। म्हणजे याच्या जेव्हा बारीक माती किंवा खडे असतात पांढरे, ते निघून जातात। म्हणजे आपण जेव्हा हे मुखवास तयार करतो नंतर त्याला कचकच लागत नाही। असं एक मोठं भांड घ्यायचंय किंवा परात घेऊ शकतात, मोठं ताट घेऊ शकतात। त्यात आपल्याला सगळ्या वस्तू एकत्र करून घ्यायच्या आहेत। खोबरं फक्त आता आपल्याला टाकायचं नाहीये, खोबरं आपल्याला नंतर टाकायचं आहे। इथे मी घेतलेली अर्धी वाटी पाणी कोमट करून घेतलेलं आहे। आता त्या पाण्यात आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर काळं मीठ नसेल तर तुम्ही आपलं साधं मीठ जे येतं, सेंधव मीठ किंवा साधं मीठ जे रोज तुम्ही खाता ते टाकलं तरी चालेल, पण मी आवर्जून सांगेल तुम्ही काळं मीठ टाका। काळ्या मिठाने आपल्याला पचनास खूप मदत होते। एक चमचा टाकली आहे हळद, हा माझा टीस्पून आहे। आणि हिंगही मी 1 चमचा टाकलेला आहे। हिंग सुद्धा खूप गरजेचा आहे। हिंगाने आपल्याला कुठल्याही प्रकारचं पोटदुखी असो ते पटकन बरं होतं, म्हणून हिंग पण खूप गरजेचं आहे। तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि हे लवकर मिक्स व्हावं किंवा व्यवस्थितपणे मिक्स व्हावं म्हणूनच आपल्याला इथे कोमट पाणी घ्यायचंय। झालं की आपण हे जे सगळं घेतलेले आहेत ना वस्तू एकत्र, त्यावर सगळं ते टाकून घ्यायचंय आणि छान हातानेच मिक्स करायचं आहे। या पद्धतीने त्याला छान चोळून मिक्स करून घ्यायचंय। ते थोडंसं ओलं होतं, पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। ओलं जरी झालं तरी चालेल। जेव्हा आपण हे सगळं मिक्स करतो ना, तेव्हा त्यात ते सगळं भिजलं जातं आणि आपण जो हिंग, मीठ घातलेलं आहे ना, हळद, ते छान त्यात मुरलं जातं। आता हे सगळं छान आपल्याला एक अर्धा तासासाठी वाळवून घ्यायचं आहे। तुम्ही पंख्याखालीच वाळवू शकता किंवा तुमच्याकडे जर ऊन येत
वाळत असेल तर त्याच्यावर कपडे टाकून मग वाळत ठेवायचंय, उन्हात जर ठेवलं तर. कारण जर ओलं असतं हे, याच्यावर धूळ बसू शकते, म्हणून कपडा टाकून मगच ठेवायचंय. नाहीतर तुम्ही सरळ पंख्याखाली जरी वाळवलं तरी ते पटकन वाळतं. एक अर्ध्या तासासाठी आपण हे असंच छान हे लावून ठेवून द्यायचंय आपल्याला. नंतर 20-25 मिनिटं झाले, आपला मुखवास छान कोरडा झालेला आहे आणि मुख्य म्हणजे तो फुगलेला आहे आता. मगाशी जेव्हाची बडीशोप होती ना, ती आळशी बडीशोप थोडीशी ती फुगली आहे. म्हणजे आपण जे पाणी लावलंय ते यात पूर्ण जिरलं गेलंय किंवा मुरलंय. गॅसवरच भाजायचंय म्हणजे मग व्यवस्थित भाजलं जाईल. जर तुम्ही मोठ्या गॅसवर भाजलं ना जास्ती कढई तापून, तर ते काय होईल, फक्त वरती भाजलं जाईल आणि आतमध्ये कच्चं राहील. मग ते तुमचा मुखवास साधळलेला राहील किंवा मग लूज पडेल. म्हणून काय करायचंय, आपल्याला मीडियम गॅसवर हळूहळू भाजायचंय, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल. असा छान तडतड तडतड आवाज येतो आपला मुखवास भाजल्यानंतर. आणि थोडासा तोंडात टाकून बघायचा की झालाय की कुरकुरीत, मला म्हणजे समजायचं आपला मुखवास भाजला आहे. मुखवास भाजत आला की खूप छान वास आहे, पूर्ण घरभर छान दरवळतो. तर छान तो मी ताटात मोकळ्या काढून घेते. येईपर्यंत आपल्याला खोज भाजून घ्यायचंय बारीक गॅसवर. छान भाजलं गेलेलं आहे. आता आपण ते काढून त्या मुखवासावर टाकून घ्यायचंय. आणि आपण जी वेलची घेतली होती ना, ती आता मी छान सोलून घेतलेली आहे आणि वेलची छान कुटून घ्यायची आहे. या पद्धतीने वेलची थोडीशी कुटून घेतलेली मी आहे, ती आता छान त्याच्यावर टाकून घ्यायची आहे. आणि गार झाला की आपल्याला छान आपल्या बरणीत, काचेच्या बरणीत छान भरून ठेवायचा आहे, म्हणजे आपला महिन्याभराचा मुखवास तयार होतो. आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.